सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. मंडळी, तुमच्या आमच्या सर्वांच्याच आयुष्यात प्रश्नांची नांदी सुरू होते, ती शालेय जीवनापासून, आणि नंतर सुरुवात होते ती आयुष्यातील प्रश्नोत्तरांची. आपण जसजसे मोठे होतो तेव्हा आपलं जगणं, दैनंदिन व्यवहार, समाज, माणुसकी हीच आपली शाळा आहे असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. परंतु मित्र हो, त्या आयुष्याच्या शाळेत बरेचसे प्रश्न हे प्रश्नच राहतात, आणि जेव्हा त्यांची आपल्याला उत्तरं मिळाली नाही की आपण विचार करतो, असं का, असं का, असं का. एकाच इमारतीत रूम नंबर 701 मध्ये एक तरुण खूप आजारी आहे. वारंवार डॉक्टरांना फोन करूनही डॉक्टरांचा काही अत्तापत्ता नाही. सर्वजण डॉक्टरांच्या येण्याची वाट पाहतच असतात. पण त्याच वेळी त्याच इमारतीतून रूम नंबर 702 मधून फोनवरून पिझ्झा ऑर्डर केला जातो. तो पिझ्झा वेळेवर पोहोचतो, पण पिझ्झा शॉपच्या बाजूलाच असलेला डॉक्टर काही वेळेवर पोहोचत नाही. तेव्हा प्रश्न पडतो की असं का. पोलीस भरती म्हणजेच त्यांची शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते. जून 2024 मध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक चाचणी इतकी कडक व काटेकोर पद्धतीने झाली की त्यात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पण हीच पोलीस भरती झाल्यानंतर 5 वर्षांनी जेव्हा एखादा गुंड किंवा चोर त्याच्या समोरून गुन्हा करून पळाला की त्याच पोलिसाला त्यांना पकडण्यात यश येत नाही. मग दर 3 वर्षांनी शासन पोलिसांची शारीरिक चाचणी परत का करत नाहीत की जेणेकरून ही समस्या उद्भवणारच नाही. तेव्हा प्रश्न पडतो की असं का. एखाद्या सामान्य व्यक्तीला जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर त्याला शिक्षणाची अट असते. उदाहरणार्थ, शिक्षक होण्यासाठी BEd ची परीक्षा, पदवी असणं गरजेचं असतं. पण याच उलट राजकीय व्यक्तींना त्या संदर्भातील शिक्षण का बरं दिलं जात नाही. उदाहरण द्यायचं झालंच तर आरोग्य मंत्री एखादा डॉक्टर का नाही, शिक्षण मंत्री एखादा शिक्षक का नाही. एवढंच नव्हे तर एखादा सरकारी कर्मचाऱ्यांना 30 ते 35 वर्ष नोकरी झाल्यानंतर पेन्शन सुरू होते, पण आमदार, खासदार यांना मात्र 5 वर्षानंतर लगेचच त्यांना पेन्शन सुरू होते. तेव्हा प्रश्न पडतो की असं का. भारताने यावर्षी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. सगळीकडे आनंदाचा वर्षाव झाला. BCCI कडून 125 कोटीचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. घर, नोकरी, सरकारकडून अनुदान बढती वगैरे जाहीर केली. परंतु भारताच्या सीमेवर तैनात असलेला जवान शत्रू विरुद्ध गोळ्या झाडत असताना देशासाठी शहीद होतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना शौर्य पदक मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागते. शासनाकडून जवानांच्या कुटुंबियांना मरणोत्तर 5 ते 10 लाख रुपये मिळतात. ते देखील कुटुंबियांच्या बरेच पत्रव्यवहार व कार्यालयात खेपा घातल्यानंतर. तेव्हा प्रश्न पडतो असं का. आजच्या युगात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळालेले आहे. पण जर का एखाद्या महिलेला घरी, ऑफिस, कॉलेज किंवा इतर सामाजिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे त्रास झाला तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे, जेणेकरून तिला न्याय मिळावा. पण हीच परिस्थिती जर का पुरुषावर आली तर पुरुषांनी 2016 ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की पुरुष आयोग पण झाला पाहिजे, की जेणेकरून पुरुषांनाही न्याय मिळावा. परंतु अजूनही त्यावर काही तोडगा आलेला नाही. तेव्हा प्रश्न पडतो असं का. नवीन कार, नवीन घर, क्रेडिट कार्ड या वस्तूंवर कर्ज देण्यासाठी बँक, फायनान्स कंपनी स्वतःहून पुढाकार घेतात. शिवाय कर्जावरील व्याज दरात स्पर्धात्मक घासाघाशी करतात. परंतु परदेशात शिक्षणाला जायचे किंवा उच्च शिक्षणासाठी कर्ज हवं असेल तेव्हा कर्जावरील व्याज देखील न परवडणारे असते. मग मनात एक प्रश्न निर्माण होतो की असं का. आज भारतीय विज्ञानाने इतकी प्रगती केली की मनुष्य चंद्रावर, मंगळावर गेले. विज्ञानाच्या आविष्काराने आज प्रत्येक आजारावर औषधाचे निदान झाले आहे. आपल्या भारतातील डॉक्टरांची मागणी परदेशातही भरपूर प्रमाणात झाली आहे. तरी आपले काही लोक डॉक्टरकडे न जाता भोंदू बाबा, बुवा, हकीम यांच्याकडे जातात. दंडे, दौरे विभूती, नर बळी देणारे आपलेच भाऊबंद आहेत. तेव्हा प्रश्न पडतो की असे का.
असे बरेचसे प्रश्न अजून आहेत. तेव्हा हे देवा गणपती बाप्पा, सर्वांना बुद्धी दे, आरोग्य दे, धनसंपत्ती लाभू दे आणि सर्वांना सुखी ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा